जय बाळा मित्रांनो, आपण 3 मार्चला सोमवारी GBP आणि युरोमध्ये कशाप्रकारे काम करू शकतो किंवा चार्ट कशाप्रकारे तयार झालेला आहे आणि चार्ट आपल्याला काय सांगतो आहे, चार्ट आपल्याशी काय बोलू इच्छितो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याच्या आधी एक थोडीशी म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काय एखाद्या मनातल्या गोष्टी असतात ती मी तुमच्यावर शेअर करतो आहे। तर आज मला एक गोष्ट शेअर करायची आहे। मला रोज बरेच फोन आणि मेसेज येत आहेत, तर त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, बऱ्याच जणांच्या एक कॉमन शंका मला दिसायला लागल्या त्यामध्ये की दोघा तिघांनी विचारलं की सर मार्केटकडं किंवा ट्रेडिंग हा एक करिअर ऑप्शन म्हणून आपण बघू शकतो का, किंवा ह्यामध्ये करिअर होऊ शकते का, किंवा एक आपण काय म्हणते माझा बिझनेस किंवा माझा करिअर म्हणून निवडू शकतो का, म्हणजे माझ्या आयुष्याचं पोट पाणी चालावं, माझी बायका पोरं जागावी, मी संसार करावा, या दृष्टीने मी मार्केटकडे बघू शकते का किंवा ट्रेडिंग करू शकते का। तर याचं उत्तर कसं आहे माहिती आहे का, तुम्ही मला विचारलं तर याचं उत्तर मी म्हणणार आहे 100% हो, 100% हो। ॲज अ करिअर म्हणून तुम्ही माझ्याकडे बघू शकताय। फक्त तुम्ही कुठल्या स्टेजला आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे। थोडक्यात सांगतो, जर तुम्ही खूपच यंग असाल, म्हणजे अगदी तुम्ही आता कॉलेजला आहे, 20-22 वर्षाचा आहे, तर फक्त ट्रेडिंग म्हणून म्हणजे फक्त ट्रेडिंगमध्ये करिअर करू नका। जर तुम्ही खूप यंग आहे, तुम्ही आता कॉलेजला आहे आणि तुम्ही ट्रेडिंग ॲज अ करिअर म्हणून बघताय, तर त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीला हात घाला किंवा त्या दृष्टीनं शिकण्याचा प्रयत्न करा। म्हणजे काय, तुम्ही CA वगैरेचे एक्झाम आहेत त्यामध्ये, म्हणजे एकूणच ह्या जे फायनान्शियल जे वर्ल्ड आहे किंवा फायनान्शियल जग आहे ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा। फक्त ट्रेडिंगकडं किंवा ॲज अ ट्रेडिंग म्हणून मी करिअर करणार असं नका बघू, कारण हे करणं थोडंसं मला जरासं अर्ली वाटेल किंवा चुकीचं वाटते। कारण तुमच्याजवळ जर वेळ असेल, तर तुम्हाला ते म्हणजे बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करायला काहीच अडचण नाही। आणखी एक उदाहरण म्हणजे NISMच्या ज्या एक्झाम असतात, म्हणजे आपण सेबी सर्टिफाईड म्हणतोय, ह्या NISMच्या जवळपास 10-12 काहीतरी एक्झाम आहेत, त्यातल्या कुठल्या एक्झाम आपण देऊ शकतो का, त्यातल्या कुठल्या एक्झाम क्रॅक करू शकतो का, तर सेबी रजिस्टर व्हा। सेबीच्या ज्या एक्झाम आहेत, NISMच्या एक्झाम आहेत, त्याचा अभ्यास करा। कारण तुमच्याजवळ वेळ आहे, डायरेक्ट ट्रेडिंग शिकून डायरेक्ट ट्रेडिंगमध्ये येणार, मी पैसे घालणार आणि लाखाचं 10 लाख करणार, हा डोक्याने कन्सेप्ट काढा। पूर्णपणे जर वेळ असेल, यंग असाल, तर वेळ द्या। ह्याच्या ज्या एक्झाम्स आहेत, सेबीच्या एक्झाम्स आहेत, NISMच्या ज्या एक्झाम आहेत त्या द्या। स्वतःला सेबी सर्टिफाईड करा। ह्यानं होणार काय माहिती आहे का, स्वतःतले कॉन्फिडन्स डेव्हलप होईल। आणि फक्त ट्रेडिंगच नव्हे, तर ट्रेडिंगशी रिलेटेड जे आता सब ब्रोकरेज असून दे म्हणा, किंवा मोठमोठ्या ब्रोकरेजच्या कंपनी आहेत किंवा मोठमोठे हेज फंड आहेत, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे तर समजा ॲज उद्या चालून जर तुम्हाला ट्रेडिंगपेक्षा हे तुम्हाला एखादा जॉब करण्याची गरज वाटली, तर तुम्ही अशा क्षेत्रात याल की तुम्हाला पहिल्यापासून इंटरेस्ट आहे। तुम्ही ट्रेडिंगमध्ये काय लागला आहे का, तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला वाटते की ह्यामध्ये माझं करिअर आहे, तर तुम्ही ह्या जर गोष्टी मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करायला शिकला, तर एक ट्रेडिंगचं नवीन जग बघायला मिळेल, ट्रेडिंगच्या नवीन गोष्टी अनुभवायला येतील। आणि त्यातून तुमचा अनुभव डेव्हलप झाल्यानंतर, एक चांगला स्वतःवरती कॉन्फिडन्स निर्माण झाल्यानंतर तुम्ही निश्चितच मग स्वतः फुल टाईम ट्रेडिंग करू शकताय। पण त्याच्या आधी ह्या यंग असाल तर निश्चितच ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत। एक प्रॉपर एज्युकेशन त्याचं घ्या, NISMच्या एक्झाम द्या, सर्टिफाईड व्हा, त्यामुळे तुमच्या ह्या करिअरमध्ये तुम्हाला आणखीन एक स्ट्रॉंगपणा येईल। दुसरी गोष्ट, नाही सर माझा ते मी दुसरी सर्व्हिस करतोय किंवा माझं एज थोडंसं जास्त झाले आणि दुसरी सर्व्हिस करतोय, तर मग आता ह्या एक्झाम देणं कधीही चांगलंच आहे, पण या एक्झाम देण्यात मला वेळ नाही घालवायचा किंवा मला तितका स्टडी नाही, मला डायरेक्ट ट्रेडिंग करायचं आहे, तर पुन्हा तीच गोष्ट आली, मग स्वतःला अनुभव संपन्न केलं पाहिजे। मार्केटकडं एक सांगतो, मार्केटमध्ये काय म्हणते फास्ट पैसे कमवायला सगळेजण येत आहेत, त्यामुळं शिस्तीत पैसे कमवायला जो कोणी ते येतोय, बाबा हळूहळू मला कासवाच्या गतीने चालायचं, खरं चालायचं आहे, निश्चित तुम्ही अनुभव घ्या, चांगला अभ्यास करा मार्केटचा, चांगल्या गोष्टी ज्या लोकांना कळत्या 2-4 त्यांना विचारा, आणि थोडाफार लॉस होणार, थोडंफार प्रॉफिट होणार, यातून एक स्वतःचा मार्ग तुम्हाला कुणाला 5-6 महिन्यात सापडेल, पण एक लक्षात घ्या, आज काय नाही की मार्केटमध्ये 2-4 वर्षांना सक्सेस होते, कुणाला 2-4 महिन्यात मार्ग सापडते, कुणाला मार्ग सापडायला 2-3 वर्ष लागतात। फक्त तिथंपर्यंत तुम्ही थांबताय का त्या मार्गापर्यंत, हे जाणणं गरजेचं आहे। तर तुम्ही थांबला, त्याची वाट बघितली, त्या तुमचा एक डेव्हलप होण्याची, तुमची स्ट्रॅटेजी डेव्हलप होण्याची किंवा तुमचा एज निर्माण होण्याची, त्यानंतर तुम्ही हळूहळू काम केल्यानंतर निश्चितच यामध्ये करिअर ऑप्शन होऊ शकते। बाकीचं आणखी गोष्ट अशी आहे, मला आज एक मेसेज सकाळी आला की सर मी करत होतो, चांगला प्रॉफिटमध्ये होतो, पण घरच्यांनी किंवा बाहेरच्या लोकांनी मला भीती घातली मार्केटची, पैसा कमवला पाहिजे, लग्न झाले आणि त्यामुळे परत ते भीतीमुळे मी लॉस व्हायला लागलो आणि आता सध्या मी नोकरी शोधतोय। तर मी एक सांगतो, मार्केटमधनं ज्यावेळी तुमचं माइंड फ्रेश असते, डोक्यात काय विचार नसतात, त्यावेळी मार्केट आपल्याला शिस्तीत पैसा देतो। आपल्या जगण्याचं महिन्याचं जे काही साधन आहे किंवा जगाला आपल्याला जे महिना पैसे लागतात, त्याचा कुठं ना कुठं तरी एक साईडला आपला फिक्स सोर्स पाहिजे बरं का। ह्याच्या आधीच मी व्हिडिओ बरेच केले, त्यामध्ये मी टू द पॉईंट सांगितले, पुढचे 6-7 महिने तुमचं घर चालले, इतका पैसा तुमच्याकडे साईडला पाहिजे। जर तुम्ही फुल टाईम ट्रेडिंग करताय ना, तर पुढचे 7-8 महिने माझं घर व्यवस्थित चालेल, अगदी व्यवस्थित चालेल, इतका पैसा साईडला पाहिजे, जेणेकरून घर चालताना मला कुठलं टेन्शन येतं कामा नये। दुसरी गोष्ट, घर चालवत असताना महिन्यातून असा काय सोर्स उत्पन्न तुमचा असावा। आता ह्यासाठी नोकरीच केली पाहिजे का,
बाबा नोकरीच केली तर मला महिन्यानं असं काय, तर तुम्हाला बरेच सांगतो मी, रेंटल इन्कम आहे किंवा आणखीन बरेच काय आहेत की तुम्ही ह्यातून ट्रेडिंगमध्ये जर चांगले पैसे तुम्हाला आले तर ते अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत जर तुम्हाला फुल टाईम ट्रेडिंगच करायचं आहे की त्या पैशातून मला मंथली काय तर रिटर्न येतील आणि ते मंथली रिटर्न मी जे घर चालवण्याचं जे टेन्शन असतं की नाही ते बाजूला गेले पाहिजेत. बाकीच्या तुम्हाला मी पॉलिसी सांगितलं कुठल्या 2 काढल्या पाहिजेत, टर्म पॉलिसी म्हणा, मेडिकल पॉलिसी, ह्या अत्यंत गरजेचे आहेत. ह्या 2 करा, ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टी कराव्याच लागणार आणि डायरेक्टच तुम्ही ट्रेडिंग करणार आणि त्यातून करिअर करणार आणि आंधळी पाण्यात घुसलं तर लोकही नावं ठेवणार आहेत आणि तुम्हालाही मार्ग नेमका सापडणार नाहीत. तर बेसिक गोष्टी आहेत. एका मला वाटते फॉरेक्स मार्केट सुरुवात कशी करावी का काय, तर त्यामध्ये ह्या गोष्टी डिटेल चर्चा केल्या. जाऊन ते नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला त्यातून थोड्याफार तुमच्या गोष्टी क्लिअर होतील. आणखी एक ट्रेडिंगमध्ये करिअर होईल का नाही किंवा करावं का न करावं हे आपण नाही ना, किंवा ट्रेडिंगमध्ये दम आहे का नाही. मला तर असे मेसेज येतात की सर आम्हाला सगळेजण नावच ठेवायला लागल्यात, आम्हाला म्हणतात की काय करताय, हे जुगार आहे, कशाला करतोय, करून उपयोग नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कुणाला विचारताय हे महत्त्वाचं आहे. ट्रेडिंग मी करू का नको किंवा ट्रेडिंगमध्ये माझं करिअर होईल का किंवा काय करावं हे आपण कुणाला विचारतोय ना, हे लय महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. समजा झाडाखाली एखादा माणूस तंबाखू म्हणून उभा राहिला आहे आणि तुम्ही त्याजवळ जाऊन जर विचारायलं की मी ट्रेडिंग करणार आहे, स्टॉक मार्केट शेअर मार्केट ऐकून असेल, करिअर करू का नको, तो काय सांगणार आहे तुम्हाला. तो 100% हेच वाक्य बोलणार, अरे आमच्या गावात 2 जण करत होती, तिने घरं विकली, त्यांची रानं विकली बघ, ते काय तसलं करू नकोस. ज्या माणसाला ज्यातली गोष्ट माहितीच नाही किंवा तुम्ही मध्ये मी क्रिकेटचं उदाहरण दिलं होतं, तुम्हाला जर क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे आणि जर गल्लीमध्ये टायर पाठीमागं लावून फुटके बॅट घेऊन जो बॅटिंग करायला लागला आहे त्याला जाऊन तुम्ही विचारलं की मी क्रिकेटमध्ये करिअर करू का, त्याच्याकडून तुम्हाला काय सल्ला मिळणार आहे. किंवा मी मध्येच सांगितलं होतं अनेकदा की तुम्ही संगीतकार होणार आहे आणि जो जत्रेतला पिपाने वाजवतोय त्याला जर तुम्ही विचारलं संगीतमध्ये करिअर होईल का, तो काय मार्गदर्शन करणार आहे. ह्याचा अर्थ असा की तुम्ही नेमके अशा माणसाला विचारलं पाहिजे की जेणेकरून तो आपल्याला किमान चांगला सल्ला देईल. मी म्हणतो भले त्याचं 50 लाख गेला असून देत, लॉस झाला असून दे, विचारा त्याला किमान हे तर कळेल की त्याचं 50 लाख बाबा गेलं का, त्यात त्याची चूक होती का, मार्केटची चूक होती का, तो शिकला नाही का, शिकून सुद्धा गेलं, नेमकं जर त्यानं काय केलं की जे 50 लाख गेले, त्याचे 50 लाख गेले असे तर मला काय नाही केलं पाहिजे हे तर किमान कळेल. म्हणजे तुम्हाला एकदा निर्णय घ्यायला तर वेळ मिळेल. त्यामुळे आपण विचारते कोणाला ना ते ठरवा. उगाच कोण मी उठून सुटून कोणाला विचारायचं आणि ह्यो म्हटला बा गल्लीतला बरोबर आणि तो म्हटला ह्यो नावं ठेवतोय आणि असल्या साध्या साध्या गोष्टी मनाला लावून घेत जाऊ नका. ही अत्यंत भंगार काय म्हणतात त्याला कचऱ्यात गेलेली म्हणजे मानसिकतेची माणसं आहेत. तुम्हाला हीच सोडून द्यावं. ट्रेडिंग खूप लांबची गोष्ट आहे. कुठल्या क्षेत्रात गेलं तर तुम्हाला ह्या मानसिकतेचे लोक भेटणार, मागं खेचणार प्रयत्न होणार. मी काय म्हणतो आयुष्य एकदाच आहे. या असल्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या प्रोसेसवर किंवा स्वतःच्या प्रोग्रेसवर कसं लक्ष करता येईल आणि कसं पुढे जाता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी जर तुम्ही जितका उकिरडा जितका खोदाल तितका शेणच निघणार आहे. त्यामुळे नका जास्त नादाला लागू. घेतला निर्णय तर तो तडीच लावायचा, स्वतः दम पाहिजे आणि तो करूया. इतकंच. बाकी आता मी युरोचा आणि GBPचा सोमवारी काय होऊ शकतं याच्यावर डिस्कस करूया आपण. तर हा युरोचा चार्ट आहे आणि युरो चार्ट जर तुम्ही बघितला, युरो चार्टमध्ये गुरुवारी जे आहे ना, गुरुवारी काय झालं होतं मार्केटला, तुम्ही कोणत्या स्ट्रॅटेजीवर काम करत आहे ते करा, नक्की करा. तुम्ही चार्ट पॅटर्न करत असाल, तुम्ही कॅन्डलस्टिक करत असाल, त्याच्या आधी चार्ट वाचायला शिका बरं का. चार्टचं आपण म्हणतो ना, चार्ट काहीतरी सांगतोय, चार्ट काहीतरी बोलत असतोय, तर चार्टची मानसिकता, चार्टचं बिहेवियर वाचायला शिका. हा गेम झिरो सम गेम आहे. हा गेम फक्त बायर आणि सेलरचा आहे. कुठं कोण बसले, कुठं कोण कोणाचं एसेल खाणार आहे, कुठं बंद खाणार आहे, ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत बघा. ह्या गोष्टी अनुभवून कळतात. तर चार्ट वाचायला काय खूप मोठं गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या तुम्हाला काय दिसते हा चार्ट गुरुवारचा. मार्केटने कन्सल्टेशन केलं, थोडंसं मार्केट खाली आलं, सेलर ॲक्टिव्ह झाले, पण इथून काय केलं मार्केटने चांगला बेस तयार करून ह्या सेलरना खायचा प्रयत्न केला. पण सेलरने आपला स्टॉप लॉस इथंपर्यंत दिला किंवा इथंपर्यंत मार्केटला येऊन दिलं, कारण इथून वर गेला असतं तर मग शार्पली मार्केटनं वर मूव्ह केलं असतं आणि मार्केटला इथून त्यांनी धाड केना खाली पाडलं. मग काय झालं मार्केटमध्ये गुरुवारी, मार्केटमध्ये सेलर तर स्ट्रॉंग होते, हे तर भयानक सेलर तर बसले आणि मार्केटला खाली दाबत गेलं. मग मार्केटमध्ये स्टॉप लॉस कसे खात होते, थोडेसे बाहेर आणायचे त्याचे स्टॉप लॉस खायचे, थोडेसे बाहेर आणायचे स्टॉप लॉस खायचे. बघू शकता हा खेळ इथं कंटिन्यू चालला इथं. आणि शुक्रवारी काल बघू शकता मार्केटनं या ठिकाणी एक चांगला बेस तयार केला दिसतोय आपल्याला. इथं बेस तयार केला आणि तो मार्केटनं वरती गेलं. आता लक्षात घ्या सोमवारी मार्केटमध्ये काय होईल मी कसं बघतोय. पहिला चार्ट वाचायला शिकल्यानंतर जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजीवर काम करताय त्या लेवलला मार्केट आल्यानंतर मग तुम्ही चार्ट समजला, बाहेर कुठं आहे, सेलर कुठं आहेत, कोण कोणाचं एसेल कुठं पण खाणार आहे, ह्या प्रॉफिट बुकिंग कुठून होणार आहे, हे जर तुम्हाला गोष्टी कळल्या का नाही, त्यानंतर तुम्हाला तुमच्या काय जे वैयक्तिक स्ट्रॅटेजी असतील त्यामध्ये तो अवलंबा. म्हणजे तुम्ही मग कॅन्डलस्टिक काम करताय तर मग कॅन्डलस्टिकचं कन्फर्मेशन घ्यायला शिका, किंवा तुम्ही फिबोनाची काम करताय तर ते करा, किंवा तुम्ही चार्ट पॅटर्न करता तर ते करा. पहिल्यांदा चार्टचा बेसिक अभ्यास नाही किंवा बेसिक चार्टचं बिहेवियर समजून घेणं ते मात्र निश्चित करत जावा, त्याचा फायदा होतो. आणि एक लक्षात घ्या, चार्ट कधी लहान करून बघू नका कधीच बरं का. चार्ट नेहमी थोडासा, आता मी कसा छोटा चार्ट केला आहे, मागच्या 2 दिवसाचा चार्ट बघतोय. 2 दिवसाचा चार्ट बघायला गेल्यानंतर आपण इंट्राडे करतोय, रोजच्या रोज ट्रेडिंग करतोय आपण, तर किमान 2 दिवसाचा चार्ट बघा, जेणेकरून आपल्याला एकूण पोझिशन सगळ्यांच्या कळतात. ठीक आहे. आता आपल्याला काय दिसतं इथं सेलर बसलेत चांगले,
इथे एक चांगले सेलर बसलेत आणि इथं चांगले सेलर बसलेत का, बायर इथं आहेत आणि बाहेर इथं सुद्धा आलेले असतील. आता काय होणार आहे माहिती आहे का, सोमवारी मार्केट समजा गॅपअप गॅपडाऊन ह्या गोष्टी आपण आता दुर्लक्ष करू. जर मोठं गॅपअप किंवा मोठं गॅपडाऊन झालं तर मी जे आता जे ॲनालिसिस आपल्यापुढे मांडणार आहे ते पूर्णपणे बदललेलं असेल. पण मी गृहीत धरतो की मार्केट आहे, करन्सी मार्केट आहे, थोडंसं फ्लॅट ओपनिंगच्या आसपास होईल. आणि फ्लॅट ओपनिंग झालं तर आपल्याला कशा प्रकारे बिहेवियर दिसेल. समजा फ्लॅट ओपनिंग झालं तर मार्केट इथून वर गेलं ना, असं बघा आपण आता बरेच जण काय काम करतात की एस एल हंटिंगवर काम करतात. म्हणजे त्यांना काय दिसणार आहे, आता इथं मार्केट आहे, इथं सेलर बसल्यात आणि ह्यांचं स्टॉप लॉस हंट करणार आहे. म्हणजे मार्केटला वर गेलं पाहिजे. मग ते एखादी बुलिश कॅन्डल बघतील, एखादी बुलिश सिंगल पिंग बघतील किंवा बुलिश कॅन्डलस्टिक बघतील आणि ह्याच्याबरोबर ह्यांचे एस एल खायला जातील. मी असं करत नाही. मी काय करतो, मी रिव्हर्सल ट्रेड शोधतो. म्हणजे मी काय करतोय, एस एल हंटिंगच्या थोडीशी एक स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न करायला लागलोय किंवा काय म्हणतो आपण स्टॉप लॉस हंटिंगचा एक ॲडव्हान्स स्टेज जायचा प्रयत्न करतोय. आता ॲडव्हान्स स्टेज स्टॉप लॉस हंटिंगच्या पुढे काय म्हणशीला तुम्ही, आहे ना, काय आहे, आपल्याला फक्त लोक काय करणार आहेत, ह्यांचे स्टॉप लॉस खाणार आहेत. म्हणजे बुलिश कॅन्डल बघणार आहे, ह्यांचे स्टॉप लॉस खायला जाणार हा इतकाच मुद्दा करणार आहेत. मी काय बघतोय की जर सेलर बसले असतील तर ह्यांचे स्टॉप लॉस कुठेपर्यंत मार्केट खाणार आहे. स्टॉप लॉस खाणार कोण, मोठे प्लेयर खाणार आहेत. तर ते स्टॉप लॉस कुठे बंद खाणार आहेत, ह्यांचे स्टॉप लॉस कुठं संपणार आहेत. ह्यांचे स्टॉप लॉस खात असताना रँडमली बाहेर कोण आहे ह्याच्यामध्ये घुसणार आहे. आणि ते रँडमली बाहेर घुसल्यानंतर जे मोठे प्लेयरचे स्टॉप लॉस खाणार आहेत ते कुठं पण खाण्याची बंद करून आपलं प्रॉफिट बुकिंग करायला कुठल्या लेवलपासून सुरुवात करणार आहेत. आणि हे प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केल्यानंतर हे जे सेलर आहेत हे तर स्टॉप लॉस देणार आहेत. म्हणजे मोठे सेलर आहेत ते मार्केटला कुठून ढकलणार आहेत, कुठून खाली ढकलणार आहेत. म्हणजे ह्यांच्यापर्यंत ती धग पोचून देणार नाहीत. आणि जे मोठे प्लेयर आहे आपले प्रॉफिट बुकिंग कुठून करणार आहेत आणि जे रँडम बाहेर बसलेत त्यांचे स्टॉप लॉस मार्केटपर्यंत कसं खाणार आहे. ह्या 4-5 गोष्टी बघितल्यामुळे थोडंसं स्टॉप लॉस हंटिंगच्या पुढची स्टेज आपण गाठू शकतोय. आता थोडक्यात तिथं काय होणार आहे, ह्यांचं स्टॉप लॉस मार्केट खायला वर आलं तर ह्या लेवलला मार्केट आलं ना, ही जी लेवल तुम्ही बघू शकता, ही जी लेवल आहे 1.04193 ह्या लेवलला मार्केट आल्यानंतर काय होणार आहे, ह्या लेवल आल्यानंतर इथं रँडमली बाहेर बसणार आहेत आणि हे जे बाहेर आहेत तिथं आपलं प्रॉफिट बुकिंग करणार आणि हे जे सेलर आहेत ना ह्यांचे स्टॉप लॉस इथं बऱ्यापैकी संपणार आहेत. आणि हे सेलर आहेत हे खूप स्ट्रॉंग आहेत, हे मार्केटला ह्याच्यावरून देणार नाहीत. ह्याच्यावर आलं तर त्यांना माहिती आहे की आपलं सुद्धा कार्यक्रम होऊ शकतो, आपला बँड वाजू शकतो. मग ते म्हणणार राहायला माझी कपडे उतरायच्या आधी मला इथलं सगळ्यांना हाकललं पाहिजे. मग इथून ते मार्केट दाबायचा प्रयत्न करणार. हे मोठे प्लेयर आहेत त्यांना पण इथंपर्यंत प्रॉफिट पुरेसं आहे त्यांना सध्या तरी, त्यामुळे इथून मार्केट खाली यायला सुरुवात होईल. त्यामुळे इथे एक आपली पोझिशन सोमवारी असेल. ही जी लेवल आहे नोट करून ठेवा किंवा बघा. आणि मार्केटनं जर ह्याला ब्रेक केलं, काय इथं कॉन्सोलिडेशन करायला आलं मार्केट, काही समजायचं ह्याला ब्रेक करण्याची मार्केटची इच्छा आहे, मार्केटला ब्रेक केलं तर मार्केट शार्पली वर जाणार. काय मार्केट बघू शकता परवा दिवशी शार्पली खाली आले. इथं जास्त मार्केटला काय दम लागला नाही मार्केटला खाली पडताना. त्यामुळे इथं कोण स्ट्रॉंग नाहीत, मार्केट त्याच वेगानं वरती जाणार. कधी मार्केट जर खूप झिगझॅग करत खाली आलं असलं तर मार्केटला वर जाताना त्रास होतोय. मार्केटनं सिंगल कॅन्डल करत खाली पडला असेल तर तो गॅप लगेच फिल होत असतोय. त्यामुळं मार्केटनं जर इथं आलं ना ह्या लेवलपाशी इथं, तर मग इथं ह्याला जर ब्रेक केलं तर ह्या लेवलला मार्केट फास्ट येणार. आणि ह्या लेवलला माझा एक दुसरा ट्रेड असणार. मार्केटला हे जे सेलर आहेत हे आपली शेवटची ताकद लावणार, मार्केटने त्यांना ढकलावंच लागणार. त्यामुळे इथे एक ट्रेड असेल आणि इथून मार्केट एक शार्पली आपल्याला परत येता खाली येताना दिसेल. आणि इथून बाहेर आहेत ते खूपच स्ट्रॉंग इथं आणि त्यांची पोझिशन प्रॉफिटमध्ये असणार आहे. त्यांना इथं प्रॉफिट आपलं बुक करावं लागेल. ह्या 2 पोझिशन असतील. आणि नेहमी एखाद्या करन्सीमध्ये 2 किंवा 3 ट्रेड आपण प्लॅन करतो, त्यातले 1-2च ॲक्टिव्ह होतात, कधी कधी होत नाहीत. मग त्यामध्ये आपलं एसलाईन टार्गेट आपलं मिळून जाते, आपल्याला काय हरकत नाही. एक तर स्टॉप लॉस सायकल किंवा टार्गेट मिळेल. आणि लास्ट ट्रेड आपला तिसरा असेल की मार्केट इथं मध्ये येणार नाही, पण जर मार्केटची चाल जर आपण बघितली तर गुरुवारी बघू शकते मार्केटने किती चाल केली. गुरुवारी मार्केटनं जवळपास 1000 पॉईंटची चाल केलेली आहे. मार्केटने मी 600 ते 800 पॉईंटपर्यंत मार्केट चाल करते, पण न्यूज सेशन किंवा न्यूज इम्पॅक्ट असेल त्यावेळी 100-200 पॉईंटची आपल्याला त्यामध्ये वाढ झालेली दिसते. आणि जर शुक्रवारी बघितलं मार्केटनं तर आपल्याला बघा 600 पॉईंटची रॅली झालेली आहे. म्हणजे ॲव्हरेज चाल बघू शकताय. मग मार्केटनं जर फ्लॅट ओपनिंग दिलं आणि इथून मार्केट वर गेलं तर इथंपर्यंत 400च्या आसपास होणार आहे, इथंपर्यंत 800 आसपास होणार आहे. म्हणजे आपल्या मार्केटच्या ॲव्हरेज चालमध्ये आपले ट्रेड बसत आहेत. ठीक आहे, ह्या दृष्टीने जरासं लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आणि मार्केट समजा फ्लॅट ओपनिंग होऊन जर खाली यायला लागलं तर मार्केटमध्ये ऑलरेडी सेलर स्ट्रॉंग आहेत, आणखी सेलर स्ट्रॉंग होणार. मग आता एस एल कोणाचे खाणार, हे जे बाहेर बसलेत ह्यांचे इथं एस एल मार्केट इथंपर्यंत खाईल. आणि हा जो झोन दिसतोय ना तुम्हाला, हा जो झोन आहे, हा झोन बघा साधारण 1 मिनिट, हा झोन आहे 1.0 पासून ते 3400 ह्या झोनपासून मार्केट एक चांगलं बाउन्स बॅक देण्याची शक्यता आहे. कारण इथून मार्केट इथं सेलर इथं जे आहेत इथं सेलर पुन्हा चांगल्या प्रॉफिटमध्ये येणार आणि इथून हे जे प्रॉफिटमध्ये येणार इथं प्रॉफिट त्यांचं बुकिंग होणार आणि पुन्हा स्टॉप लॉस हंटिंगचा गेम इथून सुरू होणार आहे. आणि मार्केटनं ह्याला पण न जुमानता ह्याला ब्रेक केलं तर इथून मार्केटला वरती गेलंच पाहिजे असा माझं ॲनालिसिस किंवा एक प्राइस ॲक्शन मला म्हणते. बाकी मार्केट सुप्रीम असतं. त्यामुळे इथं शेवटचा आपला एक बाय साठचा ट्रेड असेल, ती लेवल असेल 1.03000
38 किंवा 40 पकडून झाला. हे खूप वर्क होणार बरं का चांगलं. तुम्ही याला उद्या होऊन दे किंवा परवा दिवशी होऊन दे, म्हणजे सोमवार होऊन दे किंवा मंगळवार होऊन दे, मार्केटचं प्राईज ॲक्शन करत आलं ना, इथून मार्केट चांगलं बाउन्स दिसेल तुम्हाला. इथं तुम्ही हे लेवलला अगदी तुमच्या वॉच लिस्टमध्ये ठेवा, इथून मार्केट बाउन्स झालेलं तुम्हाला चांगलं दिसेल. बघा ना, मी म्हणतो ते होतंय नाही बघा तरी, म्हणजे आपल्याला आपलं प्राईज ॲक्शन किंवा आपलं अनालिसिस काय लेवलचा कळेल. झालं तर चांगलं आहे, नाही झालं तर आपण काय चुकते बघितलं पाहिजे. हे झालं युरोचं. आता GBPचं बघूया. GBPचं एक सेकंद. तर आता GBPचा चार्ट काय सांगतोय बघूया आपण. GBP चार्टमध्ये खूप चांगला चार्ट तयार झाला आहे. चार्ट तुम्हाला वाचायला कळलं नाही मग मजा आहे बघा. चार्टमध्ये मग लय भारी वाटते आपण वाचताना. हां ठीक आहे, हा आहे GBPचा चार्ट. GBP चार्टमध्ये आपल्याला काय दिसते, GBP चार्टमध्ये आपल्याला जर बघितलं तुम्ही गुरुवारी मार्केटनं शार्पली सेलिंग दिले, मार्केटनं शार्पली सेलिंग दिली इथून. इथं सेलर आले, जरा असं बाहेर आले, सेलर आले, मार्केटने ह्या लेवलला थोडा बाउन्स द्यायचा प्रयत्न केला, मार्केट पुन्हा खाली पडलं आणि ह्या लेवलवरून मार्केट पुन्हा एकदा वरती म्हणजे प्रॉफिट बुकिंग झालं किंवा बाउन्स येण्याचा प्रयत्न झाला. आता परवा दिवशी काय होऊ शकते किंवा सोमवारी काय होऊ शकते बघायचं झालं तर एक सेकंद, पहिला मार्केटची चाल जर बघितली आपण किती झाली काल, तर मार्केटनं जवळपास 700 पॉईंटची चाल दिलेली आहे इथं. ठीक आहे. हां, आता मार्केटला कोण कुठं बसले, एक तर सेलर स्ट्रॉंग आहेत, युरोसारखा चार्ट झाला आहे बऱ्यापैकी, सेलर मार्केटमध्ये स्ट्रॉंग आहेत, ते आपल्याला क्लिअर दिसतात की मार्केटमध्ये इथं सेलर स्ट्रॉंग आहेत आणि इथं सेलर स्ट्रॉंग आहेत, मार्केटमध्ये बायर इथं येऊन बसलेले आहेत. आता काय होईल, मार्केटनं जर फ्लॅट ओपनिंग दिलं, गॅप अप गॅप डाऊन झाला तर सगळ्या लेवल बिघडतील, पण प्लेन फ्लॅट ओपनिंग दिलं तर ह्या लेवल आहेत ना थोड्याशा गोंधळलेल्या वाटतात मला, ह्या दोन लेवल इथं मार्केटला, कारण की इथं जे लेवल आहेत ना मार्केटने ह्या लेवल डिस्टर्ब केल्या असं मला दिसते. पण ह्या दोन लेवल मार्केटला जर मार्केटनं शार्पलेला बेक केलं, ही लेवल एक वर्क होईल, इथून एक सेल साईडला जाऊ शकतो आपण आणि सेकंड लेवल हे एक असेल. आणि पुन्हा जे मागच्या चार्टमध्ये झालं सेम इथं आहे, इथं बघू शकता तुम्ही शार्पली सेलिंग आहे. हे जे सेलर आहेत ना ते मार्केटला ह्याच्यावर येऊन नाही देणार, आणि ह्याच्यावर आलं तर मग ह्यांचे कपडे निघायला सुरुवात होणार आहे, त्यामुळे इथूनच मार्केटला खाली ढकलायला प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ह्या दोन पोझिशन आपल्याला शॉर्ट च्याच्या असतील, मार्केटने शार्पलीला ब्रेक केलं दोन्हीला पण, तर इथून मार्केट मग पडलंच पाहिजे ॲज अ प्राइज ॲक्शन, ॲज अ ॲनालिसिस. ठीक आहे. तर ह्या दोन लेवलवरती ह्या लेवलवरती लक्ष ठेवू शकतो आपण. आणि मार्केटनं जर खालची रॅली जी 2 दिवसाला करायला आली कंटिन्यू केली तर मार्केटला माझ्या दृष्टीनं फक्त ह्या दोन पोझिशनच चांगल्या वर्क होतील, ह्या लेवलला एक आणि ह्या लेवलला मार्केट आपल्याला बाउन्स बॅक झालेलं दिसेल, आणि ह्या दोन लेवलला मी माझ्या पोझिशन निश्चितच ॲड करेन. फक्त ह्याचं काय होईल माहिती आहे का, थोडासा स्टॉप लॉसचा मॅटर बघितला पाहिजे किती होतोय. जर ह्या ठिकाणचं पोझिशन मी प्लेस केली 1 सेकंद, इथूनच का मार्केटवर गेलं पाहिजे, ह्या मेजर लेवल आहेत. सेलर आपले स्टॉप प्रॉफिट कुठून जर बुकिंग करणार आहेत ना त्यांना इथूनच प्रॉफिट बुकिंग करावं लागणार, कारण की ह्या लेवल चांगले आहेत. ठीक आहे. आणि जे रँडमली सेलर बसलेत ना त्यांना खायला लागते मार्केटला. लक्षात घ्या, इथं आपल्याला जवळपास एक 116 किंवा 120 पॉईंटचा एसेल होईल, पण आपला टार्गेट आपल्याला जवळजवळ 260 पॉईंटचं मिळेल. इथे एक आपला ट्रेड होईल बाय साईडचा, आणि लास्ट ट्रेड माझा असेल इथं. ह्याच्यानंतर जर एसेल गेला तर मग काय मार्केटमध्ये करण्यात काय अर्थ नाही, पॉईंट नाही. इथं पण 120 पॉईंटचं एसेल होईल, मार्केट या दोन ठिकाणी आपल्याला बाउन्स झाले दिसतील. मला वाटतं मार्केट जर खाली पडलं ना तर ह्या दोन लेवल, कारण वरच्या लेवल थोड्याशा कन्फ्युजन आहेत, त्यामुळे मार्केट जर खाली आलं फ्लॅट ओपनिंग होईल तर ह्या लेवल खूप चांगल्या वर्क होतील बघा, चांगला ट्रेड आपल्याला पकडता येईल. तर बघूया काय होते. तर अशा प्रकारे तुम्ही मार्केटचं थोडासा चार्ट वाचा, सेलर कुठं बसलेत, बाहेर कुठं बसलेत, प्रॉफिट बुकिंग त्यांचं कुठून व्हायला सुरुवात होणार आहे, स्टॉप लॉस कुठे संपणार आहेत, नवीन प्लेयर कुठे येणार आहेत आणि मोठे प्लेयर त्यांना कसे खाणार आहेत, ह्या गोष्टींचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच मार्केट तुम्हाला मदत करेल. थँक्यू, धन्यवाद, जय बाळामा.